मोर्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात काम करणारे वनमजूर हातात डमरू घेऊन रस्त्यावर उतरले आणि आपल्या थकीत वेतनाच्या मागण्या घेऊन जोरदार मोर्चा काढला। मुसळधार पावसातही त्यांचा लढा सुरूच राहिला। आंदोलकांच्या या अनोख्या डमरू मोर्चामुळे संपूर्ण मोर्शी शहराचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले। मोर्शी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजुरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यांचे मानधन थकीत असल्याने आणि काही साइट्स बंद झाल्यामुळे कामगार बेरोजगार अवस्थेत दिवस काढत आहेत। हीच वेदना व्यक्त करण्याकरिता शिवाजी मैत्री संघटनेचे अध्यक्ष श्रणीत राऊत यांच्या नेतृत्वाखाली मजुरांनी 16 सप्टेंबर रोजी सामाजिक वनीकरणाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयावर डमरू मोर्चा काढला। पावसाचा मुसळधार मारा सुरू असतानाही आंदोलक मागे हटले नाही। हातात डमरू घेऊन घोषणाबाजी करत त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। 5 ते 6 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे, बंद पडलेल्या साइट्सवर पुन्हा काम सुरू करून मजुरांना रोजगार द्यावा, या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या स्पष्ट होत्या। तालुक्यातील 17 साइट बंद पडलेल्या आहे मजूर वर्गांच्या, पण त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचं लक्ष या विभागाचं, सामाजिक विभागाचं आहे, सामाजिक वनीकरण विभागाचं आहे नाही। त्या कारणानं आम्ही 2 ते 3 वेळा निवेदन सादर केले, मात्र कोणत्याही प्रकारे यांची उपलब्ध कामाची समजा सुरळीत काम सुरू ठेवले नाही। करिता आम्ही डमरू बजाव आंदोलनाद्वारे ठिय्या इथे सामाजिक वनीकरणमध्ये मांडला आहे। यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वाढलेलं ताट एका हाताने हे ओढून घेत आहे आणि दुसऱ्या ताटाची मागणी करा असे हे म्हणत आहे। मात्र ताट असताना तुम्ही दुसरे समजा मागणी करायची उद्देश तरी तुमचा कोणता आहे हे आम्हाला स्पष्ट समजू द्या व मजुरांचे काम सुरळीत सुरू करा अशी आमची छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेतर्फे व मजूर वर्गातर्फे मागणी आहे। आणि यांचे पैसे 3 ते 4 महिन्याचे पेंडिंग आहे, ज्यांना मजुरी मिळाली नाही आहे, त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल, त्यांचे रोजचे दैनंदिन गरजा भागन कशा, शैक्षणिक, आरोग्य व बाकी गोष्टीचे कसे विल्हेवाट लावून, यही यांचं ठाव ठिकाणं आहे नाही। करिता आम्ही डमरू बजाव आंदोलनाद्वारे आज इथे त्यांच्यासमोर उभं ठाकलेलो आहे। इथे पाऊस जरी आला तरी आम्ही इथून आज उठणार नाही आहे अशी आम्ही छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेतर्फे ग्वाही देतो। या दरम्यान मोर्शीच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल धांडे यांनी लेखी पत्र देत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिलेत आणि लवकरच प्रश्न मार्गी लागतील असे सांगितले। आमच्या ज्या साईट बंद आहेत तालुक्याकडच्या पुढे त्या साईट सुरू होण्यासंदर्भात यापूर्वी आम्ही तहसील कार्यालय आणि कलेक्टर ऑफिसमध्ये कार्य पाठवले होते, कागदपत्र पत्रव्यवहार केलेला आहे, पण टेक्निकल प्रॉब्लेम अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही आहे। तर त्याच्यावर त्यांनी आम्हाला असं कळवलेलं आहे की या मजुरांकडून नमुना 4 भरून घ्या आणि नमुना 4 भरून त्यांनी ग्रामपंचायतला सादर करावे, त्याच्यानुसार त्यांना पुढील काम उपलब्ध होईल। पोलीस बंदोबस्तासाठी मोर्शी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोळे आणि खुफिया विभागाचे योगेश सांबारे हेही उपस्थित होते। त्यांनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले। अखेर श्रणीत राऊत यांच्या समजुतीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र प्रश्न सुटले नाहीत तोवर लढा सुरू ठेवण्याचा इशारा मजुरांनी दिलाय। शेतकऱ्याला पैसे भेटते, सर भेटते, पण आम्ही भूमी वाटल्यानंतर आमचं काम बंद पडलं। हे आम्ही गरीब बायका बमलते, तेल नाही आहे, साखर नाही आहे, हे नाही, आमची मोटर येऊ दे बा, मग आणतो। गिऱ्हाईक थकला आहे, हे थकला आहे, ते थकला आहे, मग आम्ही काय एंट्री बॅग का मग इथं एंट्री बॅग काय करा। आंदोलन कशासाठी आहे तुमचं? म्हणजे आम्हाला काम द्या, नाही तर आमचे मागचे मोटर आमचे टाकून द्या। मुसळधार पावसात डमरू वाजवत लढा देणारे हे वनमजूर केवळ आपले हक्काचे वेतन मागत होते। प्रशासनाने दिलेले आश्वासन कितपत खरे ठरते हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोर्शीतील हा डमरू मोर्चा संपला असला तरी वनमजुरांच्या संघर्षाची कहाणी अजून सुरूच आहे।